अकोला में आगामी त्योहारों को ध्यान में रखते हुए पुलिस ने कड़ी तैयारी शुरू कर दी है। जिला पुलिस अधीक्षक अर्चित चांडक ने 10 वर्षों के गंभीर अपराधों में शामिल 200 से अधिक कुख्यात अपराधियों की विशेष परेड लेकर उन्हें सख्त चेतावनी दी। अकोला जिले में आगामी त्योहारों के दौरान कानून और व्यवस्था बनाए रखने के उद्देश्य से पुलिस प्रशासन ने सख्ती का रुख अपनाया है। जिला पुलिस अधीक्षक अर्चित चांडक के नेतृत्व में पुलिस अधीक्षक कार्यालय परिसर में विशेष परेड का आयोजन किया गया, जिसमें 200 से अधिक कुख्यात अपराधियों और गंभीर मामलों के आरोपियों को शामिल किया गया। इस परेड में पिछले 10 वर्षों में दर्ज गंभीर अपराधों की समीक्षा की गई। इनमें दंगों में जुड़े मामले, एमपीडीए के तहत दर्ज अपराध, शारीरिक चोट पहुंचाने वाले अपराध और समाज की शांति भंग करने वाले कई गंभीर मामले शामिल हैं। पुलिस अधीक्षक ने इन सभी आरोपियों की एक-एक कर पहचान की और उन्हें आगामी त्योहारों के दौरान किसी भी प्रकार की गैरकानूनी गतिविधि से दूर रहने की सख्त चेतावनी दी। कार्यक्रम में अपर पुलिस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, उप विभागीय पुलिस अधिकारी सतीश कुलकर्णी, स्थानीय अपराध शाखा के निरीक्षक शंकर शेलके, मुख्यालय के पीआई गणेश जुमनाके सहित शहर के सभी पुलिस थाना प्रभारियों ने सहभागिता दर्ज की। पुलिस ने साफ कर दिया है कि जिले में शांति और कानून व्यवस्था को बाधित करने वालों पर अब और ढिलाई नहीं बरती जाएगी। यह परेड केवल चेतावनी भर नहीं बल्कि अपराधियों के खिलाफ भविष्य की सख्त कार्रवाई का भी संकेत मानी जा रही है। आज अकोला शहरामध्ये जवळपास 300चे वर जे काही बॉडी ऑफेंडर्स होते, ज्यांच्यावर 2 किंवा 2पेक्षा जास्त गुन्हे होते मागच्या 10 वर्षामध्ये, त्यांची आम्ही इथे एक थोडासा परेड घेतली होती, म्हणजे त्यांचा क्राईम रेकॉर्ड बघून। कारण की सर्व आता मी डेटा डिजिटाइज केलेला आहे, कोणाचा त्यांचा आधार नंबर पासून त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचा राहण्याचा पत्ता, ते आता सध्या त्यांचा काय व्यवसाय आहे, काय करतो आहे, आणि मी स्वतः सर्वांना भेटलो आहे। त्यांना सर्व म्हणजे कडक एक मेसेज दिला आहे की जर यांच्यावर आता एक NC पण यांच्या खिलाफ काही आली, त्यांच्यावर आम्ही गुन्हाच नोंद करून ते आतमध्ये जाईल आणि जे काही आमचे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स असतात, MPDA मोका यांच्यावर लावण्यात येईल। कारण की आता सण उत्सवचा पण हे आहे, त्याच्यामुळे कुठेही शांतता भंग करणार नाही, हे यांना एक थोडासा कडक मेसेज दिला आहे। तसेच यांच्यावर प्रतिबंधक कारवाईसुद्धा झालेली आहे आणि यांना आम्ही हे पण एक सांगितलेलं आहे की हे यांचे जे मुलगा आहे, मुलगी आहे, यांचं जे कुटुंब आहे, त्यांच्यासाठी काय आदर्श हे आता क्रिएट करत आहे। तर थोडासा यांना पण वाटलं पाहिजे काहीतरी की त्यांचं काही रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यावर आली पाहिजे की यांची कुटुंबाची जबाबदारी यांच्यावर आहे, तर असा काही कृत्य करू नये, असा काही गुन्हा करू नये जेणेकरून ते पूर्ण कुटुंब नष्ट होऊ शकतात। आणि तसेच यांना हे पण सांगितलेलं आहे की कोणाला जर जॉब हवी आहे तर आमचे खूप चांगले NGOs यांचे सोबत आमचा संपर्क आहे, तर त्यांचा व्यवस्थित काउन्सिलिंग करून त्यांना चांगली जॉब, चांगला पगार त्यांना तो पण भेटून जाईल। आणि असा भरपूर लोक आहे ज्यांनी पोलीस स्टेशन स्तरावर सहमती पण दर्शवलेली आहे, तर तो पण आमचा एक मार्ग सुरू राहणार।